श्रीगुरुभ्यो नमः परमगुरुभ्यो नमः श्रीमदानन्दतीर्थभगवत्पादाचार्य गुरुभ्यो नमः हरिः ओम् जन्माद्यस्य यतोऽन्वयातितरतश्चार्तेष्वभिज्ञस्वराटं तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यं सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सृष्टिस्थित्यप्येहानिहितदृशतमो बन्धमोक्षाश्च यस्मात् अस्य श्रीब्रह्मरुद्रप्रभृतिशरणरद्विषशत्रात्मकस्य विष्णोर्व्यस्ताः समस्ताः सकलगुणनिधिः सर्वदोषव्यपेतः पूर्णानन्दाव्ययो यः गुरुरपि परमश्चिन्तयितं महन्तं धर्मः प्रोज्झितकैत्रवोऽत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तुशिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यो हृद्यवरुध्यतेऽत्र शुश्रूषुभिस्तक्षणात् निगमकल्पतरोद्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुर्मुहुः रसिकाः भुवि भावुकाः अनालोच्यापि यज्ञानम् ईशादन्यत्र सर्वदा समस्तवस्तुविषयं सालक्ष्मरमे प्रसीदतु अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहं यं प्रव्रजन्तमनुपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽपि नेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि साधिताखिलसत्त्वं बाधिताखिलधर्मतं बोधिताखिलसन्मार्गं माधवाख्येतिं भजे चित्रैः पदैश्च गम्भीरैः वाक्यैः मानेरखण्डितैः गुरुभावं व्यञ्जयन्ती भाति श्रीजयतीर्थवाक् वेदेशयोगिनं वन्दे यादवार्यगुरोर्गुरुं छान्दोग्यभाष्यसट्टीकाकर्तारमहमादरात् पूज्याय राघवेन्द्राय सत्यधर्मरताय च भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानमुनिं भजे सत्याभिज्ञकराब्जोत्थान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमि न्यायसुधारतान् शास्त्रेषु पारदर्श्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे श्रीगुरुभ्यो नमः श्रीविष्णुतीर्थगुरुभ्यो नमः श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम् परम मंगलमय असणारा आजचा दिवस शिवरात्र महोत्सव हा अत्यंत पुण्यप्रद असणारा एक महोत्सव साक्षात मनोनियामक असणारे रुद्रदेव त्या रुद्रदेवांचा अनुग्रह संपादन करून घेण्यासाठी त्या रुद्रदेवांच्या अंतर्यामी असणारा जो चराचराला नियामक असणारा जो संकर्षणरूपी परमात्मा आहे जो लक्ष्मी नरसिंहरूपी परमात्मा आहे त्या परमात्माचा अनुग्रह संपादन करून घेण्यासाठी असलेला अत्यंत उत्तम दिवस रुद्रदेवांचा विशेष अनुग्रह होऊन विशेष त्या परमात्मावरती भक्ती निश्चल मन त्या परमात्मावरती येत असतं. त्यामुळे अशा शिवरात्रीरूपी जो अत्यंत पवित्र महोत्सव आहे त्या दिवशी परमात्माची आराधना परमात्माचा अनुग्रह संपादन करून घेणे हे त्यासाठी एक मोठी महापर्वणी असल्यासारखे आहे. अशाच दिवशी जर दुग्धशर्करा योगासारखा जर दुसरा योग आपल्याला जर घडून आला तर तो किती मंगलमय असेल. असाच योग आपल्या सर्वांना आपल्या गुरूंच्या अनुग्रहाने प्राप्त झालेला आहे. तो म्हणजे या परममंगल दिवशी म्हणजेच या शिवरात्री ह्या मंगल दिवशीच आपल्या सर्वांचे गुरु असणारे भागवताला आपला श्वास करून घेतलेले आपल्या प्रत्येक श्वासामध्ये भागवताचे विशेष करून पारायण त्या भागवताला आत्मसात करून त्या भागवतामध्ये परम
करुणामय असणाऱ्या, अनंत गुण परिपूर्ण असणाऱ्या परमात्माने वेदव्यासाच्या रूपाने ज्या काही आज्ञा केलेल्या आहेत, जे काही अत्यंत श्रेष्ठ असे भागवत धर्म जे सांगितलेले आहेत, ते तंतोतंत आपल्या जीवनामध्ये त्याचे परिपालन करण्यासाठी प्रयत्न करून कित्येक धर्म आपल्या जीवनामध्ये अत्यंत निष्ठेने परिपालन केलेल्या श्री श्री अवधूत शिरोमणी असणाऱ्या विष्णुतीर्थ स्वामींची आज आराधना महोत्सव. विष्णुतीर्थ स्वामी हे अत्यंत श्रेष्ठ, अत्यंत वैराग्ययुक्त असणारे स्वामी. वैभवाचा जीवनाचा त्याग करून विष्णुतीर्थांनी, म्हणजेच त्यांच्या पूर्वाश्रमाचं नाव अडवी जयतीर्थाचार्य, त्यांनी चतुर्थाश्रम स्वीकार करून अत्यंत श्रेष्ठ अशी साधना करून आपल्या मध्वसिद्धांतामध्ये एक दीपस्तंभाप्रमाणे येणाऱ्या अनेक जे साधक आहेत त्यांना अनुग्रह करून परमात्माच्या मार्गावरती त्यांना अनुसरण करण्यासाठी, त्यांना क्रमण करण्यासाठी तेथे त्यांनी अनेक प्रकारे तेथे विष्णुतीर्थांनी साधकांना एक उत्तम मार्ग दाखवलेला आहे. या परममंगल दिवशी विष्णुतीर्थांचे चरित्र अत्यंत संक्षिप्तपणे आपण जाणून घेऊन त्या विष्णुतीर्थांच्या एका कृतीबद्दल विशेष करून येथे आपण एक यथामती सांगण्याचा प्रयत्न करतो. विष्णुतीर्थ हे कोणत्याही आपल्या उत्तरादी मठाच्या पीठावरती, म्हणजेच श्रोत्यांना एक संशय येतं की विष्णुतीर्थ नावाचे स्वामी आपल्या उत्तरादी मठाच्या पीठावर येऊन गेले का, असा संशय येईल. मात्र तसं नाही. आपल्या उत्तरादी मठाच्या पीठावरती आलेले स्वामी नाहीत. उत्तरादी मठाच्या पीठावरती येणारे, मूलरामाची अर्चन करणारे, मूलरामाला स्पर्श करणारे हे परमहंस असतात. अत्यंत श्रेष्ठ ते परमहंस असतात. मात्र केवळ वैराग्य येऊन, संसारावरती वैराग्य येऊन ज्यांनी चतुर्थाश्रमाचा स्वीकार केलेला आहे, अशा संन्यासांचा मध्ये या विष्णुतीर्थांचा समावेश होतो. मात्र अत्यंत श्रेष्ठ विद्वान, श्रेष्ठ पंडित, तेवढेच विरक्त शिखामणी अशा विष्णुतीर्थांचा पूर्वाश्रमाचे नाव अडवी जयतीर्थाचार्य असे होते. अडवी जयतीर्थाचार्य हे अत्यंत महान पंडित होते. अनेक प्रकारचे शास्त्राध्ययन करून अनेक प्रकारच्या जे विद्या आहेत त्यामध्ये पारंगत असणारे जयतीर्थाचार्य यांचा विवाह झालेला आहे. विवाह झाल्यानंतर एक दिवस काय होत आहे, म्हणजे आपल्या पत्नीबरोबर ते आपल्या घरामध्ये आहेत. जेवणाची वेळ झालेली आहे. जेवण केलेलं आहे. जेवण करून आपल्या घरामध्ये एक मंच, म्हणजेच पलंगावरती बसून तेथे पत्नी त्यांना पान लावून देत आहे. त्या पानाचे सेवन करत आहेत. ते योगायोग पहा कसा असतो. साधकाला साधन मार्गावरती आणण्यासाठी परमात्मा एक निमित्त मात्र करत असतो. आणि जे परिपक्व साधक आहेत ते परिपक्व साधक त्या मार्गावरती परमात्माच्या मार्गावरती लगेच क्रमण करायला चालू करतात. प्रसंग काय होत आहे, म्हणजे अडवी जयतीर्थाचार्य हे आपल्या घरामध्ये पलंगावरती बसून पत्नी पान लावून देत आहे. भोजन झाल्यानंतर पान खात आहेत. तेवढ्यामध्ये दारासमोरून एक दास, परमपूज्य असणारे, अपरोक्ष ज्ञानी असणारे जे पुरंदरदास आहेत, त्यांची एक कृती, म्हणजेच त्यांनी रचना केलेले एक गाणे, ज्यामध्ये परमात्माचे गुणपरिपूर्णत्व,
त्याचबरोबर परमात्माची अनुग्रह शक्ती, त्यामध्ये भक्तांचा उद्धार करण्याचे जे शक्ती आहे परमात्माचे, त्याचे गुणवर्णन आणि जे संसाराचे अशाश्वतत्व आहे हे सांगण्याचा तेथे त्या अभिप्रायाने एक कृती पुरंदरदासांनी तेथे रचना केलेली आहे. ती पुरंदरदासांची कृती एक दास त्या आडवी जयतीर्थाचार्यांच्या घरासमोरून म्हणत जात आहेत. मंचु बारदु मडदी बारळू कंचु कन्नडी बारदु संचितार्थद द्रव्य बारदु मुंचे माडिरी कर्मवा. म्हणजे पुरंदरदासांनी आपल्याला आज्ञा केलेली आहे, साधकांनो, तुमच्या घरामध्ये असणारं जे वैभव आहे, मंचु बारदू म्हणजे तुमच्या घरामध्ये असणारे जे अनेक जे साधनाचे भोगाचे साधन आहेत, हे कोणतेही आपल्याबरोबर जाणार नाही. ज्या पत्नीवर एवढं प्रेम आपण करतो ती पत्नीही आपल्याबरोबर जाणार नाही. त्यासाठी अशा कोणत्याही अशाश्वत गोष्टी आपल्याबरोबर जाणार नाहीत. त्यामुळे परमात्माचे ध्यान करून परमात्माची भक्ती करा. गोवर्धन धारी असणारा, अनंतगुण परिपूर्ण दोषरहित असणाऱ्या परमात्माची भक्ती करा, अशा रीतीने त्या दासांचे वचन ऐकलेलं आहे आडवी जयतीर्थाचार्यांनी. त्या क्षणी त्यांना तेथे वैराग्य प्राप्त होत आहे. सत्यबोध तीर्थांच्या सन्निधानामध्ये जाऊन त्यांच्याकडून चतुर्थाश्रम येथे स्वीकार करत आहेत. असाच प्रसंग टीकाचार्यांच्या जीवनामध्ये आपण पाहतो. टीकाचार्यांचे जीवन किती वैभवामध्ये, एका राजाला शोभेल असं टीकाचार्यांचं पूर्वाश्रमाचं जीवन. धोंडोपंत देशपांडे कोणत्या वैभवाला कमी होते, त्यांच्या सर्व अष्ट ऐश्वर्य त्यांच्या घरामध्ये नांदून होतं. अत्यंत 16 वर्षाचे, अत्यंत देखणे, अत्यंत तरुण असणारा हे धोंडोपंत देशपांडे भीमा नदीच्या पात्रामध्ये आपल्या अश्वासह जात असताना तेथे अश्वावरती आरूढ होऊनच तेथे तोंडाने त्या प्रवाहामधलं पाणी पित आहेत, तेव्हा परमपूज्य असणारे, उत्तरादी मठाधीश असणारे अक्षोभ्यतीर्थ नदीच्या दुसऱ्या काठावरती थांबून त्या धोंडोपंत देशपांड्यांना विचारतात की किम पशु पूर्वदेहे, पूर्वजन्मामध्ये पशु होतास का म्हटल्याबरोबर काय होत आहे तिथे, म्हणजे त्या टीकाचार्यांना, धोंडोपंत देशपांड्यांना तेथे आपल्या पूर्वजन्माची आठवण तेथे होत आहे. म्हणजे मी अर्जुन होतो, त्यानंतर पुढच्या जन्मामध्ये मी वृषभ झालो, त्यानंतर आता हा जन्म मला प्राप्त झालेला आहे. साक्षात श्रीमदाचार्यांचे पुस्तक, जे सर्वमूल पुस्तक आहेत, ते सर्वमूल ग्रंथ मी वाहून नेत होतो, एवढं पुण्य माझं आहे. अशा रीतीने त्या टीकाचार्यांना आपला पूर्वजन्म तेथे आठवत आहे. तेव्हा या प्रसंगावरून आपण काय लक्षात घ्यायला पाहिजे, म्हणजे जेव्हा परमात्माला इच्छा होते की या भक्ताचा आता आपण उद्धार करायचा आहे, तेव्हा परमात्मा इच्छा मात्राने त्या भक्तांचा उद्धार तेथे करत असतो. नाहीतर आपल्यासारख्यांना अनेक प्रसंग, अनेक स्वामीसारखे महानुभाव आपल्या घरापर्यंत येतात, उपदेश देतात, अनेक प्रकारचे जे सत्यवचन आहे, जे अत्यंत उत्तम असणारे जे वाक्य आहेत, ते सर्व महास्वामींनी सांगितले, तरीही आपल्याला त्यापासून ज्ञानोदय होत नाही. याचा अर्थ परमात्माचा अनुग्रह संपादनापासून आपण फार दूर आहोत असा होतो. त्यामुळे इथे जयतीर्थाचार्यांना सुद्धा त्या फक्त दासांचे एक पद ऐकून तेथे त्यांना वैराग्य प्राप्त होत आहे. वैराग्य प्राप्त झाल्याबरोबर चतुर्थाश्रम स्वीकार करून पुढे अत्यंत श्रेष्ठ असे संन्यास जीवन तेथे त्यांना चतुर्थाश्रमामध्ये विष्णुतीर्थ असे नामकरण त्यांना झालेलं आहे. विष्णुतीर्थांचे चरित्र हे फार विस्तृत आहे.
विस्तृत असणाऱ्या चरित्रामध्ये वेळ आपल्याकडे कमी असल्यामुळे त्या विष्णुतीर्थांच्या अनेक कृती आहेत, त्या कृतीमध्ये एक कृती येथे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. परमपूज्य असणाऱ्या, अनंतकोटी ब्रह्मांड नायक असणाऱ्या भगवान वेदव्यासांनी सज्जनांचा उद्धार व्हावा, कलियुगातील जे उत्तम साधक आहेत त्यांना परमात्माचा अनुग्रह त्यांना संपादन व्हावा या इच्छेने श्रीमद भागवत रूपी एका ग्रंथाचे, महान ग्रंथाची निर्मिती येथे केलेली आहे. भागवताची निर्मिती करून त्या भागवतामध्ये अनेक जे परमात्माच्या अनेक ज्या लीला आहेत, परमात्माच्या ज्या अनेक तत्वज्ञान आहे, साक्षात श्रीकृष्णाचे चरित्र इत्यादी अनेक जे भागवतामध्ये उत्तम असणारे जे तत्व परमात्मा वेदव्यासांनी या भागवतामध्ये सांगितलेलं आहे. 18,000 श्लोकात्मक भागवताची रचना वेदव्यासांनी करून आपल्यासारख्या म्हणण्यापेक्षा ब्रह्मादिदेवता, रुद्रादिदेव, इंद्रादिदेवांसारख्या साधकोत्तम असणाऱ्यांना भगवंताने दिलेले आहे. त्या 18,000 श्लोकात्मक असणारा जो भागवत ग्रंथ आहे, त्या भागवत ग्रंथाचे अध्ययन, त्या भागवत ग्रंथाचे पारायण, त्या भागवत ग्रंथाचे आचरण आपण सर्वांनी करायला पाहिजे म्हणूनसाठी तेथे सांगितलेलं आहे. मात्र कलियुगाचा प्रभाव त्या संपूर्ण भागवताचा जो संपूर्ण भागवताचे अध्ययन आहे किंवा संपूर्ण भागवताचे जे पारायण आहे हे कित्येक जणांना शक्य होत नाही. म्हणूनसाठी साधकोत्तम असणाऱ्या विष्णुतीर्थांनी तेथे एक पर्याय करत आहे. स्वतःला त्या भागवतासाठी समर्पण करून दिलेले महानुभाव, भागवतासाठी स्वतःचा श्वासनश्वास या श्रीमद भागवतासाठीच ठेवलेले महानुभाव म्हणजे विष्णुतीर्थ. विष्णुतीर्थांनी भागवतामध्ये प्रधान जे 30 धर्म सांगितलेले आहेत, त्याचे 30 प्रकरणे येथे विष्णुतीर्थांनी केलेले आहेत. वैराग्य प्रकरण, त्याचबरोबर महन्निंदा वर्जनीय प्रकरण, महात्मांच्या ज्ञानांचा संग, महात्मांच्या संघाचे प्रकरण, असे अनेक 30 प्रकरणे एकूण शुकागमन प्रकरण इत्यादी 30 प्रकरणे येथे त्या विष्णुतीर्थांनी निर्माण केलेले आहेत. त्यामध्ये श्रीमद भागवतांतर्गत असणारे 360 श्लोकांचा समावेश त्याच्यात केलेला आहे. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. दररोज श्लोक अथवा विशेष करून जास्तीत जास्त भागवताचं पारायण करावं म्हणूनसाठी शास्त्र सांगतं. मात्र करुणामय असणाऱ्या विष्णुतीर्थांनी आपल्यासाठी सोय करून ठेवलेली आहे की बाबा, दररोज जरी तुला किती अध्याय, एक स्कंध एवढं पारायण जरी झालं नाही तरी कमीत कमी महिन्यातून 30 दिवस असतात. त्या 30 दिवसामध्ये दररोज एक प्रकरण पारायण केलं तर विशेष त्या भागवताचं पारायण केल्यासारखं होतं. किंवा तेही जमलं नाही तर 360 श्लोक आहे, दिवसाला एक श्लोक जरी केला तरी वर्षामध्ये 360 श्लोकांचं पारायण होतं. म्हणजे अशा आपल्यासारख्या साधकांना विष्णुतीर्थांनी हा असा अनुग्रह करून आपल्यावरती दिलेला आहे. त्यामुळे अशा विष्णुतीर्थांच्या या पुण्यतिथी दिवशी, आराधना महोत्सवा दिवशी आपण भागवत धर्मांचे आचरण करणं महत्त्वाचं आहे. विष्णुतीर्थांचं चरित्र हे फार दीर्घ आहे. त्यासाठी सज्जनांच्या, महात्मांच्या, महापंडितांच्या मुखातून विष्णुतीर्थांचे चरित्र ऐकणं हे अत्यंत रसमय, अत्यंत उत्तम वैराग्यदायक असणारे हे चरित्र विष्णुतीर्थांचे. मात्र त्या विष्णुतीर्थांच्या या भागवत सारोद्धारामध्ये, या ग्रंथामध्ये महन्निंदा वर्जनीय प्रकरण नावाचे एक प्रकरण आहे. म्हणजे साधकाने
साधना मार्गावरती असताना आपल्यापेक्षा मोठ्यांचा, जे उत्तम साधक आहेत, त्यांची निंदा करू नये. हे फार मोठं भागवताचं तत्त्व आहे. महन्निंदा वर्जनीय प्रकरण म्हणूनसाठीच विष्णुतीर्थांनी त्याला प्रत्येक स्थान दिलेलं आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मनुष्य अनेक प्रकारचे दान करतो, अनेक प्रकारचे धर्म करतो, अनेक प्रकारचे व्रत करतो, वैकल्य करतो, त्याचबरोबर अनेक प्रकारचे तीर्थयात्रा करतो, अध्यापन, यजन, याजन, पाठ, प्रवचन, अनेक प्रकारचे जे साधन आहेत ते सर्व करूनही जर सोत्तमांचा, आपल्यापेक्षा ज्ञानी असणाऱ्या, आपले गुरु असणारे, आपले ज्येष्ठ असणारे किंवा ज्ञानवृद्ध असणारे जे लोक आहेत, त्यांचा जर द्रोह केला, त्यांची निंदा केली, तर ते पाप भयंकर असतं. त्यामुळे या दोषापासून साधकाने वाचलं पाहिजे. साधकाने या महन्निंदेमध्ये जाऊ नये. ज्यांना आपला उद्धार करून घ्यायचा आहे त्यांनी महात्मा लोकांची निंदा करू नये. म्हणूनसाठी स्पष्टपणे श्रीमद भागवतामध्ये सांगितलेले तत्त्व विष्णुतीर्थाने आपल्याला उचलून दाखवलेलं आहे. काय प्रसंग काय आहे म्हणजे महात्मांचा द्रोह केला, सज्जनांचा द्रोह केला, साधकांचा जर द्रोह केला तर त्यापासून काय फळ प्राप्त होत असतं हे श्रीमद भागवतामध्ये चतुर्थ स्कंधामध्ये सांगत आहेत. त्याला ज्वलंत एक उदाहरण म्हणजे दक्ष प्रजापती. दक्ष प्रजापती हा अत्यंत श्रेष्ठ, मात्र सोत्तम असणारे, मनोनियामक असणारे, साक्षात परमात्माचे पौत्र असणारे जे रुद्रदेव आहेत, त्या रुद्रदेवांचा द्रोह तेथे तो दक्ष प्रजापती करत आहे. सोत्तमांचा द्रोह हा अत्यंत भयंकर गतीला कारण होत असतो. येथे तोच प्रसंग येथे दाखवून देत आहेत. प्रसंग काय आहे म्हणजे दक्ष प्रजापतीने आपली कन्या असणारी जी सती आहे, त्या सतीचा विवाह रुद्रदेवांशी लावून दिलेला आहे. रुद्रदेवांशी सतीचा विवाह झालेला आहे, मात्र अत्यंत लाडकी असणारी ही सती, ही दक्ष प्रजापतीची कन्या, मात्र रुद्रदेवांना द्यायची इच्छा नसतानाही रुद्रदेवांना त्या सतीला द्यावं लागलेलं आहे. मात्र सती ही अत्यंत एकांत भक्तीने त्या रुद्रदेवांची सेवा करीत आहे. त्या रुद्रदेवांवरती राग आल्यामुळे त्या रुद्रदेवांना कोणत्या तरी एका प्रकाराने त्यांना अपमानित करावा असा त्या दक्ष प्रजापतीचा मनामध्ये होते. दक्ष प्रजापती काय करत आहे म्हणजे दक्ष प्रजापती काय करतो म्हणजे त्या रुद्रदेवांना एक प्रकारे अपमानित करावे या हेतूने एकदा सभेमध्ये बसलेला आहे दक्ष प्रजापती. ब्रह्मादी देवता ज्या सभेमध्ये, ब्रह्मदेवांच्या सभेमध्ये दक्ष प्रजापती बसलेला आहे, तेथे सर्व देवता तेथे आपल्या स्वयोग्य असणाऱ्या आसनावरती विराजमान आहेत. ब्रह्मदेवांच्या बाजूलाच रुद्रदेव तेथे बसलेले आहेत. त्या सभेमध्ये ब्रह्मदेवांचे पुत्र असणारे दक्ष प्रजापती तेथे येत आहेत. दक्ष प्रजापती तेथे आल्यानंतर प्रसंग काय होत आहे म्हणजे सर्व देवता, सर्वजण तेथे उठून त्या दक्ष प्रजापतीला अभिवादन देत आहेत, मात्र रुद्रदेव तेथे उठत नाहीत. तेव्हा त्या दक्ष प्रजापतीला तेथे भयंकर राग येत आहे. दक्ष प्रजापतीला राग आल्यानंतर काय म्हणत आहे दक्ष प्रजापती म्हणजे तेव्हा दक्ष प्रजापती त्या रुद्रदेवांना एक प्रकारे अपमानित करावे या हेतूने काय करत आहे म्हणजे एका बृहस्पती सभा नावाच्या यज्ञाचे आयोजन करीत आहे. त्या यज्ञाच्या प्रसंगामध्ये काय होत आहे म्हणजे
तेथे सर्व देवतांना तेथे आवाहन करीत आहेत. मात्र तत्पूर्वी काय होत आहे म्हणजे या दक्ष प्रजापती तेथे त्या प्रसंगामध्ये काय होत आहे म्हणजे दक्ष प्रजापती त्या रुद्रदेवांना उद्देशून म्हणत आहे की मी या रुद्राचा सासरा आहे. सासरा हा पूज्य असतो. तरीही या रुद्रदेवानी मला आलेले पाहून कोणत्याही प्रकारे अभिवादन केलेलं नाही, कोणत्याही प्रकारे मान मला दिलेला नाही. अशा रीतीने तेथे रुद्रदेवांना तेथे म्हटल्यानंतर रुद्रदेवांचा तेथे अपमान करीत आहे. तेव्हा रुद्रदेव तेथून निघून येत आहेत. अशा रीतीने आल्यानंतर काय होत आहे म्हणजे त्या प्रसंगामध्ये अनेक विस्तृत प्रसंग आहे. तिथे रुद्रभृत्यांना तिथे शाप प्राप्त होत आहे. रुद्रदेव तेथे नंदी हा दक्ष प्रजापतीला शाप देत आहे, तुला एका मेंढ्याचं मुख तुला येऊ दे म्हणून. रुद्रभृत्यांना भृगु ऋषी शाप देत आहेत. अशा प्रकारे अनेक शाप प्रतिशापाचे एक सत्र तेथे चालू आहे. तो एक प्रसंग तेथून झाल्यानंतर रुद्रदेव तेथून निघून येत आहेत कैलास पर्वतावरती. आपली पत्नी असणाऱ्या सतीदेवीला तेथे रुद्रदेवांनी कोणत्याही प्रकारचा हा प्रसंग सांगितलेला नाही. त्या रुद्रदेवांना अपमानित करण्यासाठी दक्ष प्रजापती एक यज्ञाचे आयोजन करीत आहे. त्या यज्ञामध्ये सर्व देवतांना तेथे आवाहित केलेलं आहे. मात्र सर्व देवता काय करत आहेत म्हणजे विमानमार्गाने त्या विमानाने आकाशमार्गातून त्या दक्ष प्रजापतीच्या स्थानाकडे निघत आहेत. तेव्हा कैलास पर्वतावरती बाहेर येऊन सतीदेवी पाहत आहे की सर्व देवता अत्यंत देवता स्त्रिया ह्या अलंकृत होऊन कुठे जात आहेत म्हणून विचारल्यानंतर स्त्री स्वभाव असतो. त्या देवता स्त्रिया काय म्हणत आहेत त्या सतीदेवीला म्हणजे अरे तुला माहिती नाही, आम्ही तुझ्याच घरी चाललेलो आहोत. तुझ्या वडिलांनी अत्यंत श्रेष्ठ असा यज्ञाचे आयोजन केलेले आहे, आम्ही तिकडे जात आहोत. अशा रीतीने तेथे म्हटल्यानंतर त्या आपल्या पित्याची अत्यंत लाडकी असणारी जी कन्या सतीदेवी तिला भयंकर तेथे दुःख होत आहे व घरामध्ये येऊन आपल्या पतिदेवांना ती म्हणत आहे की हे पतिदेवा, माझ्या पित्याने अत्यंत श्रेष्ठ असा यज्ञ ठेवून घेतलेला आहे, त्यासाठी मला जाण्याची इच्छा आहे. अशा रीतीने त्या सतीदेवीने म्हटल्यानंतर रुद्रदेव तेथे म्हणतात की हे सती, श्रेष्ठ असा असणारा शास्त्र संदेश येथे रुद्रदेव सांगत आहेत की हे सती, ज्या ठिकाणी आपल्याला आमंत्रण नाही किंवा ज्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारचा मान मिळत नाही अशा ठिकाणी जाऊ नये म्हणून रुद्रदेव येथे म्हटल्यानंतर सतीदेवी त्या रुद्रदेवाला म्हणते, हे पती, हे देव असणाऱ्या महादेवा. सतीदेवी महादेवांना उद्देशून म्हणते, कथम सुताया पितृगेह कौतुकम निशम्य देह सुरवर्यनिंगते अनाहुता अप्यभियांति सौहृदात भर्तुर्गुरु देहकृतश्च केतनम. हे पतिदेवा, तुम्ही म्हटलेलं योग्य आहे, मी नाही म्हणत नाही. तुम्ही काय म्हटलात की जिथे बाण नाही तिथे, जिथे आमंत्रण नाही तिथे जाऊ नये म्हणून तुम्ही म्हटलात. अत्यंत योग्य आहे ही गोष्ट. मात्र आमंत्रण नसतानाही काही असे घर असतात जेथे मनुष्याने जायला पाहिजे, म्हणजे ज्या ठिकाणाहून आमंत्रणाची अपेक्षा मनुष्याने करू नये असे काही ठिकाण आहेत. ते म्हणजे भर्तुर्गुरुर्देह कृतश्च केतनम. भर्तू म्हणजे आपला पती, म्हणजे पतीच्या घरी जात असताना पत्नीला कोणत्याही आमंत्रणाची गरज नसते. गुरूंच्या घरी जाण्यासाठी शिष्याला कोणत्याही आमंत्रणाची गरज नसते. देहकृतः म्हणजे देह देणारा जो पिता, त्या पित्याच्या घरी जात असताना कन्येला कोणत्याही आमंत्रणाची गरज नसते.
म्हणूनसाठी शास्त्र असल्यामुळे मी जाण्याची इच्छा करीत आहे, मला आज्ञा द्या म्हणूनसाठी सतीदेवीने म्हटल्यानंतर रुद्रदेव तेथे त्या सतीदेवीला समजवत आहेत. मात्र परम भागवत श्रेष्ठ असणारे, परमात्माच्या अनुग्रहाला पूर्ण पात्र असणारे रुद्रदेव, परमात्माची पुढची इच्छा त्यांना माहीत आहे म्हणूनसाठी ते शांत बसत आहेत. जा, मात्र एकटी जाऊ नको, नंदीला बरोबर घेऊन जा, भृत्यांना बरोबर घेऊन जा म्हणूनसाठी सतीदेवीला तेथे सांगत आहेत. सतीदेवी नंदीवरती आरूढ होऊन त्या आपल्या पित्याच्या घरी जात आहे. घरी गेल्यानंतर तेथे काय होत आहे म्हणजे सर्वात पहिल्यांदा त्या उंच वेदिकेवरती यज्ञ करत असणारा जो दक्ष प्रजापती आहे, ज्याला आपली धाकटी कन्या अत्यंत प्रिय आहे, त्या कन्येला पाहून म्हणजेच आता मला असा विचार सतीदेवी मनामध्ये करत आहे की माझा पिता आता मला पाहिल्याबरोबर अत्यंत आनंदाने युक्त होईल. सर्व देवता, ऋषी, पितर, सिद्ध, चारण इत्यादी सर्वजण तेथे बसलेले असलेल्या सभेमधून उठून येईल, मला आलिंगन देऊन मला आपल्या उजव्या मांडीवरती बसून घेईल, मला प्रेमाने माझा योगक्षेम विचारेल. अशा रीतीने मनामध्ये आपल्या माहेरी जात असणारी एक स्त्री अशा प्रकारे अनेक जे मनामध्ये उत्तम विचार करत जात असते, आनंदी अत्यंत श्रेष्ठ विचार करत जात असते, तसा विचार इथे सतीदेवी करत आहे. मात्र प्रसंग अत्यंत विरुद्ध आहे समोरचा. सतीदेवी त्या यज्ञशालेजवळ गेल्याबरोबर त्या यज्ञवेदिकेपाशी असणारा जो दक्ष प्रजापती आहे त्याने आपल्या पुत्रीला पाहिल्याबरोबर आपलं मुख, आपला चेहरा, आपलं तोंड त्याने फिरवलेलं आहे. इथेच सतीदेवीला पहिला अपमान झालेला आहे. सतीदेवी मनामध्ये तोच विचार करते की मी माझ्या पतीची आज्ञा उल्लंघन करून येथे आलेले आहे, म्हणजे आज माझं आयुष्य संपलेलं आहे. पती आज्ञा उल्लंघन करून आलेले आहे, त्यामुळे माझं आज आयुष्य संपलेलं आहे. अशा रीतीने तेथे सतीदेवी मनामध्ये विचार करते. तरीही आता आलेले आहे, त्यामुळे पित्याने कोणत्याही प्रकारचं स्वागत केलेलं नाही. मात्र माता असते, ती उठून जाऊन आपल्या कन्येला घेऊन येत आहे. तिला योग्य अशा आसनावरती त्या सतीदेवीला तिने बसवलेलं आहे. सतीदेवी त्या आसनावरती बसून तेथे यज्ञ पाहत आहे. यज्ञ चालू असताना काय होत आहे म्हणजे रुद्रदेवांना उद्देशून द्यायचे जी आहुती आहे, जे हविस आहे, त्याची बारी येत आहे, त्याचा क्रम येत आहे. रुद्रदेवांना आहुती देणार इतक्यामध्ये त्या ऋत्विजांना उद्देशून दक्ष प्रजापती म्हणतो की हे ऋत्विजांनो, रुद्रदेवाला कोणत्याही प्रकारची आहुती देऊ नका, पुढे चला, अशा रीतीने म्हणत आहे. तेव्हा मात्र सतीदेवीला तेथे भयंकर राग येतो. कारण मनोनियामक असणारे, वैष्णवोत्तम असणारे रुद्रदेव, त्या रुद्रदेवांना जर येथे अपमान होत असेल तर या प्रसंगामध्ये म्हणजेच एखाद्या स्त्रीपुढे जर आपल्या पतीचा अपमान होत असेल, एखाद्या शिष्यापुढे आपल्या गुरुचा अपमान होत असेल, एखाद्या पुत्रापुढे पित्याचा अपमान होत असेल, तर त्या प्रसंगामध्ये त्यांनी काय करायला पाहिजे म्हणजे एकतर जर स्वतःमध्ये शक्ती असेल तर उठून जाऊन त्याचा प्रतिकार करावा, म्हणजे जो अपमान करत आहे त्याचा प्रतिकार करावा, नाही तर त्या स्थानावरून दूर निघून जावे, नाही तर आपला देहत्याग करावा म्हणूनसाठी तेथे शास्त्र सांगत आहे. त्यामुळे पिता असल्यामुळे त्याचा प्रतिकार करता येत नाही, निघून जाणे हे योग्य नाही. त्यामुळे सतीदेवी तेथे त्या यज्ञकुंडामध्ये आपला देहत्याग करीत आहे. तेव्हा रुद्रदेव हे अत्यंत क्रोधाने त्या दक्ष प्रजापतीचा तेथे भयंकर युद्ध होऊन तेथे दक्ष प्रजापतीचा यज्ञ ध्वंस करून दक्ष प्रजापतीचा शिरच्छेद तेथे करत आहेत. त्या शिरच्छेदानंतर तेथे ब्रह्मदेव येऊन तेथे सांत्वन करून त्या दक्ष प्रजापतीला पुढे एका यज्ञपशूचे म्हणजेच एका इडक्याचे तोंड तेथे बसवलेलं आहे. त्यामुळे समजून घेण्याचा प्रसंग म्हणजे उत्तमांचा द्रोह केला
तर दक्ष प्रजापतीसारखी अवस्था इथे होऊ शकते. त्याचबरोबर ह्याच श्रीमद भागवतामध्ये पंचमस्कंधात अजून एक प्रसंग सांगत आहेत, तो म्हणजे जडभरतांचा. जडभरत हे पूर्वजन्मामध्ये भरत चक्रवर्ती अपरोक्ष ज्ञानी महाउत्तम साधक, त्यांना परमात्माच्या अनुग्रहाने अपरोक्ष ज्ञान प्राप्त झालेलं आहे. गंडकी नदीच्या तीरावरती सर्वसंग परित्याग करून गंडकी नदीच्या काठावरती जाऊन उत्तम अशी साधना करत आहेत. त्रिकाल स्नान, त्रिकाल संध्यावंदन इत्यादी जप तप आपले कर्म करत परमात्माचा अनुग्रह संपादन करून घेण्यासाठी तेथे रत असताना एक दिवस पूर्व प्रारब्धवशाने एका हरणाचा संग त्यांना झालेला आहे. त्या हरणाच्या संगातून साधनेपासून परांगमुख होऊन साधनाभ्रष्ट होऊन तेथे देहत्याग करत आहेत. पुढचा जन्म हरणाच्या रूपाने प्राप्त झालेला आहे. तेथे अपरोक्ष ज्ञानी लोकांचे ज्ञान नष्ट होत नसते म्हणूनसाठी तेथे त्यांनी ज्ञानयुक्त होऊनच त्या देहाचा त्याग करून अंतिम जन्म जडभरत नावाने हा जन्म घेतलेला आहे. या जन्मामध्ये हे जडभरत हे कशा रीतीने राहत आहेत म्हणजे अत्यंत परमात्माची एकांत मनाने परमात्माची भक्ती करत आहेत. बाह्य लोकावरती कोणत्याही प्रकारचा देहावरती अभिमान नाही. बाह्य जे काही भोग आहेत त्या भोगाबद्दल कोणत्याही प्रकारचे आसक्ती नाही. म्हणजे एक वेडा मनुष्य ज्याप्रमाणे राहतो त्याप्रमाणे, म्हणजे जर कोणी खायला दिले तर खायचं, नाही दिले तर तसंच उपाशी राहायचं. कोणत्याही प्रकारचे स्नान नाही, शौच नाही, शुद्धी नाही, संध्यावंदन नाही इत्यादी कोणतेही कर्म नाही. अशा रीतीने जडभरत तेथे राहत आहेत. वडिलांनी त्यांचा उपनयन केलेला आहे. उपनयन केल्यानंतर थोडे दिवसांनी आई वडील दोघंही मृत होत आहेत. घरामध्ये मोठे भाऊ जे होते ते भाऊ त्यांचे पत्नी सगळेजण मिळून विचार काय करतात, याला घरामध्ये बसून फुकट जीव घालण्यापेक्षा याला शेतामधले काम लावावे अशा रीतीने म्हणून त्याला क्षेत्र रक्षण करण्यासाठी म्हणून त्याला शेतामध्ये पाठवत आहेत. मात्र तो क्षेत्र रक्षण करण्यामध्ये सुद्धा त्याला हातामध्ये काठी दिलेली आहे आणि काठी देऊन सांगतात की शेतामध्ये जे धान्य आहे त्याचे जनावरांपासून रक्षण कर अशा रीतीने सांगत आहेत. मात्र तो जडभरत कोणत्याही प्रकारे तेथे लक्ष देत नाही. सर्व प्राणी येऊन ते धान्य खाऊन जात आहेत, मात्र जडभरत कोणत्याही प्रकारचा प्रतिकार तेथे करत नाही. इतक्यामध्ये काय होत आहे म्हणजे रहुगण नावाचा राजा, तो कपिल नामक ऋषींच्या दर्शनासाठी म्हणून, ज्ञान संपादन करून घेण्यासाठी म्हणून तो त्यांच्या आश्रमाकडे जात आहे. त्याची पालखी उचलून नेणारे जे 4 लोक आहेत त्यामध्ये अजून एक धष्टपुष्ट असणारा व्यक्ती पाहिजे होता. त्यामध्ये रहुगण राजाच्या आज्ञेने त्याचे भृत्य हुडकत आहेत. एक धष्टपुष्ट असणारा व्यक्ती आपल्याला मिळावा अशा रीतीने तेथे पाहत आहेत. तेव्हा रहुगण राजाच्या सैनिकांनी पाहिलेला आहे हा जडभरत शेताच्या कडेला बसलेला आहे. त्याला धरून त्या पालखीला घेऊन जाण्यासाठी म्हणून घेऊन जात आहेत. पालखी न्यावी अशा रीतीने त्याला घेऊन गेल्यानंतर त्या पालखीला खांदा देण्यासाठी त्याला सांगत आहेत. जडभरत हा कोणत्याही प्रकारचा बाह्य अभिमान त्यांना नाही. अशा प्रकारे त्यांनी त्या पालखीला खांदा दिलेला आहे. पालखी पुढं जात आहे. मात्र जडभरत पालखी कशा रीतीने वाहत असतात, पालखी कशा रीतीने नेत असतात हे त्यांना कोणत्याही प्रकारचे ज्ञान तेथे दाखवत नाहीत. ते आपल्या मनामध्ये येईल तसं एक पाय सरळ एक पाय अशा रीतीने वाकडा अशा रीतीने टाकत आहेत. मध्ये पालखीमध्ये बसणाऱ्या त्या रहुगण राजाला अनेक प्रकारे तिथे पीडा होत आहे, डोक्याला लागत आहे, तो पडत आहे. तेव्हा एका ठिकाणी पालखी ठेवून तेथे खाली ठेवण्यासाठी आज्ञा करत आहे. तेव्हा त्या जडभरताला तिथे अनेक प्रकारे तो रहुगण राजा शिव्या देत आहे की म्हणजे कुत्सित बुद्धीने तेथे बोलत आहे त्या रहुगण राजा जडभरताला की
हे कृश आहेस, अत्यंत सुकलेला आहेस, कोणत्याही प्रकारची शक्ती तुझ्यामध्ये नाही, अत्यंत रोड झालेला आहेस, अशा रीतीने उलट्या रीतीने त्यांना बोलत आहे. म्हणजे धष्टपुष्ट आहेस, एवढं सगळं असताना तुला का पालखी उचलता येत नाही, अशा रीतीने त्या जडभरताला म्हणायचं होतं. मात्र त्या रघुगणाला म्हणायचं होतं, मात्र तिथे उलट्या रीतीने तिथे जडभरताला म्हणत आहे. तेव्हा काय होत आहे, म्हणजे जडभरत तिथे इतके दिवस कधीच न बोललेले महानुभाव तिथे त्या रघुगणाला उपदेश देत आहेत की हा देह म्हणजे मी नाही, हा देह वेगळा आहे, यामध्ये असणारा आत्मा वेगळा आहे. अशा रीतीने तिथे रघुगणाला अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान तिथे सांगितल्यानंतर रघुगण मात्र तेथे म्हणतो की हे ब्राह्मण श्रेष्ठ, नाहम विशंके सुरराज वज्रात, न त्रक्षशूलात, न यमस्य दंडात, न अग्नि अर्क सोम अनिल वित्तपास्त्रात, शंखे भृशम ब्रह्मकुलावमानात. म्हणजे हे ब्राह्मणश्रेष्ठ जडभरता, मी सुरराज वज्रान नाहम विशंके, सुरराज म्हणजेच इंद्राच्या वज्राला मी भेट नाही, रुद्रदेवांच्या त्रिशूलाला भेट नाही, यमाच्या दंडाला भेट नाही, अग्नी अस्त्राला, सूर्याच्या अस्त्राला, सोमाच्या म्हणजे चंद्राच्या अस्त्राला, अनिल म्हणजे वायू अस्त्राला, कुबेराच्या पाशाला, कोणत्याही शस्त्रास्त्राला मी भेट नाही. मी भेटतो फक्त कुणाला, म्हणजे ब्रह्मकुलावमानात, ब्राह्मणांच्या अपमानाला मी भयंकर भेटतो म्हणूनसाठी रघुगणराजा येथे सांगत आहे. म्हणजे ब्राह्मणांचा अपमान, श्रेष्ठ व्यक्तींचा अपमान, ज्ञानी लोकांचा अपमान, महात्मांचा अपमान, त्यांची निंदा ही कधीही करू नये म्हणूनसाठी भागवत आपल्याला अत्यंत स्पष्टपणे सांगत आहे. हे तत्त्व विष्णुतीर्थांनी आपल्या जीवनामध्ये त्याचे अनुसरण केलेले आहे आणि तेच तत्त्व आपल्याला साधना मार्गावरती जात असणाऱ्या, श्रीमदाचार्यांचा अनुग्रह संपादन करून घेण्याची इच्छा असणाऱ्या, श्रीमदाचार्यांच्या अंतर्यामी परमात्माचा अनुग्रह संपादन करून घेण्याची इच्छा असणाऱ्या आपल्यासारख्या अत्यंत सामान्य साधकांसाठी, त्यांना उत्तम गती प्राप्त व्हावी ह्यासाठी परम करुणामय असणाऱ्या विष्णुतीर्थांनी ह्या भागवत सारोद्धाराचा इथे रचना करून आपल्याला साधकांना दिलेलं आहे. अशा विष्णुतीर्थांच्या आराधना महोत्सवानिमित्त त्या विष्णुतीर्थांना अनंत अनंत नमस्कार करीत ही अल्पवाङ्मय सेवा विष्णुतीर्थांतर्यामी समस्त गुरुपरंपरा, समस्त पद्मनाभादी म्हणजेच विष्णुतीर्थांच्या अंतर्यामी असणारे पद्मनाभतीर्थांपर्यंत समस्त गुरु, त्या पद्मनाभतीर्थांच्या अंतर्यामी असणारे श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्य, त्या श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्यांच्या अंतर्यामी असणारे सीतापते श्री मूलरामचंद्राच्या चरणी हे वाक्कुसुम अर्पण करतो. श्रीकृष्णार्पणमस्तु. सर्वेंद्रिय प्रेरकेन श्रीप्राणपथिनेरितः यदवोचमहं तेन प्रीणातु कमलालयः. श्रीकृष्णार्पणमस्तु.